च्या भूमिकेमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून उदय आणि पार्थ ही ओपनिंग पारस ही ओपनिंग पेअर जोडी आपण पाहत आहेत मैदानाच्या दिशेने. पहिला चेंडू लाऊड अपेल, चांगला बॉल जो पाहायला मिळाला या ठिकाणी. खोलवर टप्प्याची लेंथ लाईन आणि ही लेग बाईटची एक धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. धाव फलकावरती एक धाव जी पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल हाताळला होता, ऑन साईडला फ्लिक करायचं होतं, परंतु हा चांगल्या अनुषंगाने जो बॉल पाहायला मिळाला. अनिल पेजलेकर यांना आपण पाहत आहेत आणि चांगली गोलंदाजी केली होती प्रिव्हियस मॅच मध्ये. याही मॅच मध्ये अनिल पेजलेकर याही वेळेस सातत्य आहे, याही वेळेस कन्सिस्टन्सी आहे आणि एक चांगला बॉल जो पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्यांनी हाताळला गेला. योग्य टप्प्यावरती कंट्रोल कोणाचा आहे तर ते आहे अनिल पेजलेकर यांचं आणि ते पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतात. कन्सिस्टन्सी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक उत्कृष्ट क्रिकेटपटू बनता. आत्ताच्या काळामध्ये आपण पाहिलं कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. सातत्य. पुन्हा अनिल ऑन साईडला उडवलं बॉलला आणि बॉलला पाठवलंय वायडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी के चषक षटकार. उदय पाटील च्या बारमधून षटकार आला. पारस पाटील आणि उदय पाटील हे दोन बॅटर. आणखीन एक मोठा पार करण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल गेला आणि नकार मिळाली. 5 संघांचा सहभाग पाहायला मिळतो डे 1 मध्ये आणि लीग फॉर्मॅट मध्ये हे सामने आपण पाहत आहेत. 4 षटकांचे 10 मॅचचे शेड्यूल. प्रत्येक दिवसामध्ये 5 संघांना सहभाग मिळालाय. जेव्हा फॉर्म अपलोड झाला या स्पर्धेचा तेव्हा 30 ते 40 संघांनी या ठिकाणी नोंदणी केली, परंतु या ठिकाणी फक्त 20 संघांना प्राधान्य. ही क्रेज आहे या स्पर्धेची, ही क्वालिटी आहे या स्पर्धेची. चेंडू हवेत राहिलाय. स्वतः गोलंदाज अनिल पेजलेकर गेले, त्यांनी झेल टिपला. कॉट अँड बोर्ड. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. पारस पाटील बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. बळवंत मोरे हे वन डाऊन मॅन म्हणून जे पाहायला मिळाले 3ऱ्या क्रमांकासाठी फलंदाजी करण्याकरिता. श्री विलास पाटील फाउंडेशन कोदे या टीमच्या माध्यमातून बळवंत मोरे यांना इंट्रोड्यूस केलं गेलंय. बॅटिंग ॲट नंबर 3. अनिल पेजलेकर यांचं उत्कृष्ट षटक. 5 चेंडूंचं आपण पाहिलं. 7 धावा, 1 विकेट. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या बंधनाचा आपण पाहणार आहोत आणि समोर बॅटर बळवंत मोरे. खोलवर टप्प्याचा बॉल जो पाहायला मिळतोय. आज क्रिकेट जे आपण पाहत आहेत कित्येक वर्ष होऊन गेली, परंतु जेव्हा जेव्हा हा चेंडू येतो यॉर्कर लेनचा तेव्हा तेव्हा सन्मान मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजेच 8 धावा. षटक क्रमांक 1 नंतर 1 गडी बाद ही स्थिती आपण पाहत आहेत. श्री विलास पाटील फाउंडेशन कोदो आणि RD वेसरप हा सामना जो पाहायला मिळतोय. अप्रतिम क्वालिटी वर्क या ठिकाणी जे पाहायला मिळालंय 6 हिटर स्पोर्टच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने मी कौतुक करेन तुषारजी कुर्ली यांचं. जबरदस्त या ठिकाणी बॉल फॉलो करताना पाहायला मिळतं. बघा चेंडूवर जो स्टिकर आहे ते लेबल आहे, ते लेबलचं नाव देखील आपण स्पष्टपणे वाचू शकाल अशा प्रकारचं या ठिकाणी कॅमेरामॅन जे पाहायला मिळत आहेत. बेस्ट कॅमेरामॅन. धावसंख्या आहे 8 फलकावरती. चला थोडीशी घाई करा प्लीज. डिसिप्लिन आपल्याला दाखवावं लागेल कारण की हा 4था सामना आपण खेळतोय आणि आज आपल्याला 10 मॅचचं शेड्यूल परिपूर्ण करायचंय. याची आपण नोंद घ्या. प्रत्येक दिवसातून 2 संघ या ठिकाणी जे क्वालिफाय केले जातील सुपर 8 साठी. चांगली संकल्पना. के चषक 2025 ची चर्चा राहिली संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये.
षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता विनोद मेत्तर यांना आपण पाहतायत. ऑन साइडला विनोद मेत्तर यांचं स्वागत झालं 6 धावेने. स्वॅग से करेंगे हम तुम्हारा स्वागत. आणि हेच पाहायला मिळालंय. आक्रमकता पहिल्याच बॉलवर. बळवंत मोरे नावाचा ब्रँडेड षटकार जो पाहायला मिळाला आणि 6 धावेने धावफलक फ्लाय झाला आणि जाऊन पोहोचले 14 या अंकावरती. धवनची गती जर आपण पाहिले तर 14 रन्स. पंच वळतात आणि व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आदरणीय सर्जेरावजी उगवे काय जबरदस्त गुणलेखन करताना पाहायला मिळत आहेत. एक उत्कृष्ट समालोचक हे आहेत. त्यांचा आवाज देखील आपण ऐकणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि चांगले व्यक्तिमत्व आणि चांगले क्रिकेटपटू आहेत. यावेळेस चेंडू जर आपण पाहिला तर थनमनकडे चाललाय आणि स्टॉप करण्याचा प्रयत्न देखील केला. स्टॉप जरूर झाला बॉल. तिथपर्यंत धावा जवळ या ठिकाणी पाहायला मिळतील. 3 धावा आणि या 3 धावांच्या माध्यमातून स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलं 18 रन्स ही स्थिती आपण पाहत आहेत. श्री विलास पाटील फाउंडेशन कोदे या टीमची प्रथम फलंदाजी करताना. दुसरं षटक विनोद मेत्तर. 2 चेंडू मागे आतापर्यंत 10 धावा खर्च करताना थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरलेत. परंतु इथून एक गोलंदाज म्हणून त्यांना कमबॅक करावं लागेल. दुसऱ्या साईडनं सेट बॅटर बळवंत मोरे आणि उदय पाटील. फलंदाजी मार्कर उदय पाटील. मॅचची एज घेतली. क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि झेल परिपूर्ण केला. विकेट टेकर पार्टनरशिप ब्रेकर विनोद मेत्तर यांनी घेतली या विकेट. उदय पाटीलला डगआउट मध्ये परतावं लागलंय. दोनही सलामवीर आता मात्र डगआउट कडे परत त्यांना पाहायला मिळाले. मग षटकाराला वाईल्ड बॉलला 3 धावा आला तरी देखील या ठिकाणी चांगली गोलंदाजी. अंतिम चेंडूपर्यंत कमबॅक मी करू शकतो आणि हा आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. म्हणतात आत्मविश्वास फार गरजेची गोष्ट आहे. ज्यांनी महाराष्ट्रातील जनता छातीत जाग आणि मस्तकात जाग आणली असे इंदुरी देशमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं एक अमर वाक्य आहे. जर तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास जर असेल तर जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही जा, विजय तुमचा निश्चित आहे. आणि तोच आत्मविश्वास विनोद मेत्तरचा पाहायला मिळाला या बॉलवर. नवीन फलंदाज रवी पाटील 4थ्या क्रमांकावरती. आता 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे फलंदाज यांना फलंदाजी करावी लागेल कारण की 2 टॉप ऑर्डरचे बॅटर उदय पाटील आणि पारस पाटील डगआउट मध्ये परतले गेलेत. आणि आता मात्र बळवंत मोरे आणि रवी पाटील यांची जोडी आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. विनोद मेत्तर षटकातील पुन्हा पुढील बॉल घेऊन राऊंड विकेट. याही वेळेस बॅटचं टॉपेज. पुन्हा संधी. पुन्हा विकेट. आल्या पावली परतावी लागेल या ठिकाणी. आपण जर पाहिलं 0 धावसंख्येवरती रवी पाटील यांच्या खेळीचा अंत झाला. गोल्डन डक वरती या ठिकाणी परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. गॉन. आरडी वेसराप 12th मॅन कंपल्सरी आहे याची पण नोंद घ्या. आरडी वेसराप चांगला झेल युवराज कोळेकरने या ठिकाणी परिपूर्ण केला. विनोद मेत्तर विकेटने कमबॅक ते करतायत. 2 चेंडू मागे 2 विकेट त्यांनी मिळवलेत आणि इथून विकेट हॅट्रिक ते मिळवतील का हाही एक प्रश्न जो पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल गायकवाड 5व्या क्रमांकावर. ऑन साइडला बॉलला पाठवला गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतायत. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला तत्पूर्वी ही एक धाव परिपूर्ण झाली आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या लागली फलकावर 19 रन्स.
आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ जो पाहायला मिळाला आहे. षटक क्रमांक 2 च्या माध्यमातून विनोद मेहतर यांची गोलंदाजी जी पाहायला मिळत आहे आरडी वेसरा टीमसाठी. अंतिम बॉल घेऊन ते येतील आणि समोर फलंदाजी मार्क वरती असतील फलंदाज बळवंत मोरे. चांगली फलंदाजी बळवंत मोरे यांनी केली. आतापर्यंत 10 धावेचं योगदान ते देत आहेत 3 बॉल मध्ये. चेंडू खाली राहिला यावेळेस. मातीच्या विकेटचा हा बेनिफिट कित्येक वेळा मिळतो गोलंदाजांना. बघा कधी कधी चेंडू खाली राहतो, कधी कधी वर देखील उचलतो अनएक्सेप्टेड बाउन्स आणि तेच पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 चा खेळ झाला कंप्लीट. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 9.50 च्या सरासरीने श्री विलास पाटील फाउंडेशन कोदे या टीमची 19 धावा 3 गडी बाद. युवराज कोळेकर जो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इयत्ता 8वी मध्ये जो आतापर्यंत शिकतोय, परंतु क्रिकेटची नितांत आवड आहे आणि हीच आवड आज घेऊन आली या मैदानावरती क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी. ऑन साइडला चांगला फटका आहे, टायमिंग देखील चांगला आहे आणि बॉलला पाठवलंय ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला सलामी देणारा के के चषक षटकार. पण धाव फलकावरती यावेळी चांगला बॉलचा प्रयोग करताना पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेटने ही गोलंदाजी जी आपण आतापर्यंत पाहत आहेत. षटक क्रमांक 3 मधील क्रिकेट आपण पाहत आहेत. धावसंख्या आहे 25, लॉस ऑफ 3 विकेट्स, 25 धावा 3 गडी बाद. यावेळेस लेट कट केलं या बॉलला आणि बॉल चालला लॉंग स्टॉप कडे वेगाने निघून चाललाय. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. के के चषक चौकार. नाईन 29 धावा. कमी गतीने चेंडू हाताळला, स्टेअर केला फटका आणि चेंडू झाले डीप कव्हर पॉइंटला. मिळेल फक्त 1 रन आणि एकेरीच्या माध्यमातून 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. पहिला चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर एक निर्धाव चेंडू, त्यानंतर चौकार आणि त्यानंतरची 1 धाव जी पाहायला मिळते. यावेळी चेंडू जर आपण बघितला तर यस व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पंच करताना पाहायला मिळाले. 1 धाव मिळाली आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या लागली 31. 31 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. दडपण थोडस आलंय एक गोलंदाज म्हणून, युवा गोलंदाज आहे नो डाऊट. जसं क्रिकेट खेळेल तस तसा अनुभव येत जाईल क्रिकेटच्या खेळामध्ये. फ्युचर ऑफ वेस्टर्न क्रिकेट अर्थात युवराज कोळेकर. पंच करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू चांगला मांडला जाईल. अकाउंट मध्ये हा चेंडू ऍड केला जाईल लिगल डिलिव्हरीज म्हणून युवराज कोळेकरच्या. चांगला बॉल त्याने या ठिकाणी प्रोड्यूस केला, निरुत्तर केला बॅटरला. 31 धावा धाव फलकावरती आहेत. 31. पुढे येऊन अटॅक करण्याचा प्रयत्न, याही वेळी चांगला बॉल. डायरेक्ट ट्रेड करण्याचा प्रयत्न, बॅकअप नाहीये परंतु धाव देखील मिळणार नाहीये. मिळेल फक्त 1 रन आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली 32 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. 32 धावा.
32 32 धावा धाव फलकावरती आहेत 3 षटकानंतर. विश्वनाथ भालेकर आरडी वेसरब टीमच्या माध्यमातून शेवटचं आणि अंतिम षटक जे हाताळण्याकरिता आलेत. 32 धावा आहेत धाव फलकावरती. यानंतर जो सामना होईल श्री स्वयंभू स्पोर्ट्स लोंगे आणि पारगावकर वाडी. यावेळेस जर आपण बघितलं तर खूप बाउन्स झाला बॉल आणि म्हणूनच व्हाईट बॉल मिळेल. 1 धाव आणि केरीच्या माध्यमातून 33 धावा हे धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामध्ये या ठिकाणी कंडक्टर आहेत आणि चांगल्या रीतीने त्या ठिकाणी त्यांचा कार्यभाग बजावताना पाहायला मिळत आहेत. आज स्पेशल सुट्टी घेतली या सामन्यांसाठी. वेंगुर्ला एक्सप्रेस म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्याची छाप ते सोडता येते या पहिल्या 2 बॉलमध्ये. अर्थात डीट ओव्हरची गोलंदाजी. यावेळेस लोअर फील्डर्स बॉल क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. झेल परिपूर्ण. विकेट नंबर 4 डाऊन. चौथा फलंदाज डगआउटच्या दिशेने परतताना पाहायला मिळतोय. विश्वनाथ भालेकर यांची हीच तर ओळख आहे की अंतिम षटकामध्ये येऊन ते विकेट मिळवतात आणि या ठिकाणी विकेट त्यांनी मिळवला. पहिला बॉल वाईड, दुसरा बॉल डॉट आणि तदनंतर तिसऱ्या बॉल मध्ये विकेट मिळवताना जे पाहायला मिळाले. 2 बॉलचा खेळ या षटकातील झालाय. अर्थात उर्वरित अजूनही 4 बॉलचा खेळ जो पाहायला मिळेल आणि या 4 बॉल मध्ये काय रणनीती आखली जाईल एक फलंदाज म्हणून, कारण येथे सेट होण्यासाठी वेळ नाहीये. टेनिस बॉल क्रिकेट खूपच फास्ट झालंय आणि खूपच स्मार्ट झालंय आणि या फास्ट आणि स्मार्ट क्रिकेट मध्ये या ठिकाणी स्वतःला तुम्हाला सिद्ध करावं लागेल. म्हणून म्हणतात ना की मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यामध्ये वेळ घालवा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यामध्ये वेळ घालवतील. धावसंख्या आहे फलकावरती ती म्हणजेच 33. चांगली गोलंदाजी अप्रतिम. वेंगुर्ला एक्सप्रेस म्हणून त्यांना का संबोधलं जातं तर हे त्यांनी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत फॉर एक्झाम्पल हे पेश केलंय. निर्धाव चेंडू त्यांनी हाताळला. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. आणखीन एक चांगला बॉल जो पाहायला मिळतो, परंतु यावेळेस ट्रॅम लाईनच्या बाहेरून बॉल गेला आणि म्हणूनच वाईट बॉल हे सिग्नल मिळाला पंचांच्या माध्यमातून. ट्रॅम लाईनच्या बाहेर जाईल तर वाईट मिळेल हेही पाहायला मिळालं. 34 धावा 34 ही धावसंख्या आतापर्यंत जी पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. ऑन साइडला चिप शॉट शुड बी टेकन अँड यस टेकन. विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज डगआउटच्या दिशेने आणि हा होता इंटरव्हेल विकेट. अर्थात 5वा फलंदाज डगआउटच्या दिशेने परतताना श्री विलास पाटील फाउंडेशन कोदे या टीमचा. 35 धावा आहे धाव फलकावरती आणि या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला. अर्थात शेवटचा बॉल शेवटच्या ओव्हर मधील आणि या पहिल्या डावातील जे पाहायला मिळेल. उदय पाटील, पारस पाटील, बळवंत मोरे, रवी पाटील, प्रफुल्ल गायकवाड, संदीप यांना आपण पाहिलं. चार बॉलचा खेळ झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू मागे अजित कांबळे
जो पाहायला मिळतो या ठिकाणी 7व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलाय आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. विश्वनाथ भालेकर चांगला फटका अपरकट केला या बॉलला डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याने टिपला झेल फलंदाज फेल गॉन. 6वा फलंदाज डगआउटच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. एका मागोमाग एक विकेटची आतापर्यंत रांग लागताना पाहायला मिळाली. विकेटचं पतन झालंय. स्कोरबोर्ड आहे ते म्हणजेच 35 धावा आणि यातून जर आपण बघितलं तर अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 चेंडूवरती 2 सलग विकेट जे पाहायला मिळाले आतापर्यंत आणि या ओव्हरमध्ये 3 विकेट त्यांनी मिळवलेत. विकेट टेकर ही भूमिका त्यांची आतापर्यंत राहिली एक गोलंदाज म्हणून. प्रकाश भोसले फलंदाजी करण्यासाठी सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट. विकेट हॅट्रिक मिळवून रेकॉर्ड करतील का या ओव्हरमध्ये? चांगली गोलंदाजी. विकेट हॅट्रिक होणार नाहीये परंतु दर्जेदार प्रदर्शन राहिलं अंतिम षटकामध्ये. धावा दिल्या फक्त 3 आणि 3 विकेट त्यांनी मिळवलेत. 35 धावा धाव फलकावरती आणि 36चं लक्ष RD वेसरप या टीम समोर आहे. जर टॉस साठी यायचंय श्री स्वयंभू स्पोर्ट्स लोंगे आणि पारगाव करवाडी.
24 चेंडू 36 धावा हे लक्ष या मॅचचं पाहायला मिळत आहे. आणि दोन बॅटर विनोद मेहतर आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्या समवेत येताना पाहायला मिळालेत रोहित बित्तम. ओपनिंग पेअरची विस्फोटक अशी जोडी आरडी वेसराप या टीमच्या माध्यमातून दाखल झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि बॉलिंग मार्क वरती आहे प्रफुल्ल. षटक क्रमांक 1 मधील पहिला बॉल. प्रफुल्ल गायकवाड पहिला बॉल चांगली लेंथ लाय निर्धाव हा चेंडू त्याने हाताळला. पहिला बॉल आपल्या फेवर मध्ये ठेवतो या बॉलला. समोर आपण पाहतायत विनोद मेहतर आणि रोहित बित्तम यांनी खूप चांगली फलंदाजी प्रिव्हियस मॅच मध्ये केली होती आणि दोन्ही बॅटर नाबाद राहिले होते. अर्थात चांगले योगदान त्यांनी दिलं होतं, परंतु या मॅच मध्ये 36 धावा कराव्या लागतील. पहिला बॉल निर्धावाला. दुसरा बॉल ऑन साइडला. 6 धावा देताना क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देत बॉल पाठवलाय सीमारेषा पार. के चषक षटकार. एवढी साखोल टेपाचा बॉल आणि पंच केलं बॉलला आणि बॉलला पाठवलंय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला सलामी देणारा हाय अँड हँडसम षटकार. बॅक टू बॅक सिक्सर. 9-12. योग्य टायमिंग विनोद मेहतर यांच्याकडे आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना की सही बल्लेबाज और सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळत आहे. आणि उत्कृष्ट टायमिंग कोणाचं आहे तर ते आहे या ठिकाणी विनोद मेहतर यांचं. एक बेट्स बॅटर मग आतापर्यंत पाहायला मिळाले. चांगले योगदान देत आहेत फलंदाजीमध्ये. ओपनिंग पेअर मध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांचं सातत्य आपण पाहिलंय. ऑन साइडला या बॉलला मात्र खेळून काढला आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेग मध्ये वॅकिंग एरिया मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. मिडल 4. धावसंख्या 16. 4 ने पुढे गेली. 16 रन्स जे आतापर्यंत पाहायला मिळाले. 4 बॉल नंतर प्रति बॉल 4 ची सरासरी जी पाहायला मिळते. 36चं लक्ष आणि त्याच्यामध्येच 16 धावा अवघ्या 4 बॉल मध्ये परिपूर्ण झाल्यात. 5वा बॉल फुलटस बॉल इनसाइड आउट करून खेळून काढला आणि 4 धावा या चेंडूवरती बुक केल्यात. 9 संघ जाऊन पोहोचली गेली. या 4च्या मदतीने 20 धावा बघा अर्धा पल्ला इझिली पार केला गेलाय. आरडी वेसराप या टीमचे विस्फोटक फलंदाज विनोद मेहतर दर्शवून देत आहेत आज सामना मी जिंकणार, तोही जलद गतीने जिंकणार. यावेळेस परफेक्ट यॉर्कर बॉल जो पाहायला मिळाला निर्धाव होते. धावांची गती आहे ती म्हणजेच 20 रन्स विदाउट लॉस ऑफ विकेट. आता 18 चेंडू आणि 16 धावा हे मॅचचं समीकरण. रन जे पाहायला मिळतात. 6 हिटर स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट युट्यूब वरती आपण पाहत आहेत. प्रेक्षक राजे आमच्या घर बसून मॅचचा आनंद घेत आहेत आपल्या स्मार्टफोनवर, मोबाईल वरती आणि स्मार्ट टीव्ही वरती. पहिला चेंडू होते पाटीलचा, हा चांगला राहिला. निर्धावने षटकाची सुरुवात केली. प्रफुल्ल गायकवाड देखील पहिला चेंडू चांगला हाताळला होता, परंतु तदनंतर विनोद मेहतरची अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. प्रेमात त्यांच्या पडली ही 22 ची खेळपट्टी. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न राहिला होता या बॉलला आणि इंटू द गॅप मध्ये बॉलला खेळून काढला आणि 4 धावा आणि आपल्याकडून ओपन केला रोहित बित्तमने. संघाची टोटल 24 वर जाऊन पोहोचताय बघा. सिंगल डबल खेळत नाहीयेत, फक्त षटकार चौकारामध्ये डील करतायत हे दोन बॅटर. म्हणतायत खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी, ही त्यांची भूमिका अप्रतिम पाहायला मिळते विनोद मेहतरची आणि रोहित बित्तमची. कुरबटप्प्याचा बॉल जो पाहायला मिळाला. लेग बाईटची मिनिटे 1 धाव. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या लागली 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. आव्हान आहे 36चं.
अर्थात अजूनही आवश्यकता आहे 11 धावांची. दुसरं षटक ऑन साइडला पॉवरफुल हिट आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिस्पॅच के चषक षटकार. यावेळी स्लॅब स्वीप केलेल्या बॉलला आणि बॉलला पाठवलं 4 धावांसाठी. चौकार. अजून एका धावेची आवश्यकता जी पाहायला मिळते. 35 धावा फलकावरती. ओनली 1 रन टू विन. फक्त एका धावेची आवश्यकता. 36 लक्ष. पुन्हा लॅब स्वीप केलं या बॉलला आणि एक धाव परिपूर्ण करताना विनिंग रन जो पाहायला मिळाला रोहित बिट्टनच्या माध्यमातून. देऊया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो या मॅच साठी ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजी केली. अर्थात विनोद मित्तर ठरतात मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा. माझ्याकडून व माझ्या टीमकडून श्री स्पोर्टकडून खूप खूप लाख लाख शुभेच्छा. नमस्कार, मी धीरज माळवी. आजपासून सुरू होत असणाऱ्या के चषक स्पर्धेसाठी माझ्याकडून व माझ्या संयुक्त क्रिकेट क्लब कातळी या संघाकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी सद्दाम फकीर. आजपासून सुरू होणाऱ्या के लीगसाठी मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच प्रत्येक प्लेयरांनी ही विनोदजी मेहतर हा अवॉर्ड आपण देऊया सन्माननीय सागरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. टॉस बॉक्स मध्ये अवॉर्ड आपण या ठिकाणी वितरित करूया. हॅलो 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 आदरणीय सागरजी पाटील साहेबांच्या माध्यमातून अवॉर्ड आपण देतो विनोद मित्तर यांना. अप्रतिम फलंदाजी आणि अप्रतिम गोलंदाजी या मॅच मध्ये त्यांनी केली आणि ते ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. लीग आपलीच आहे असं समजून खेळावे. धन्यवाद. मित्रांनो, मी आवी भांडारे. गगनबावडा तालुक्यामध्ये प्रथमच आमचे सहकारी मित्र कुलदीप भोड यांच्या संकल्पनेतून के चषक या स्पर्धेला आजपासून प्रारंभ होतोय. या स्पर्धेला माझ्याकडून व माझ्या टीमकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, आजपासून चालू होणाऱ्या के चषक यूट्यूब लाईव्ह या स्पर्धेला व नियोजक आयोजक यांना माझ्याकडून व माझ्या टीमकडून श्री स्पोर्टकडून खूप खूप लाख लाख शुभेच्छा. नमस्कार, मी धीरज माळवी. आजपासून सुरू होत असणाऱ्या के चषक स्पर्धेसाठी माझ्याकडून
व माझ्या संयुक्त क्रिकेट क्लब कातळी या संघाकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी सद्दाम फकीर. आजपासून सुरू होणाऱ्या के लीगसाठी मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच प्रत्येक प्लेयरांनी ही लीग आपलीच आहे असं समजून खेळावी. धन्यवाद. मित्रांनो, मी आवी भांडारे, गगनबावडा तालुक्यामध्ये प्रथमच आमचे सहकारी मित्र कुलदीप भोड यांच्या संकल्पनेतून के चषक या स्पर्धेला आजपासून प्रारंभ होतोय. या स्पर्धेला माझ्याकडून व माझ्या टीमकडून